नमस्कार मित्रांनो, कालच्या तासाला आपण ग्राफिकल मेथडचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण लिनियर इक्वेशनची डिटर्मिनंट मेथड याचा अभ्यास करणार आहोत. डिटर्मिनंट मेथड आपल्याला जे दिलेले दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी यूज होऊ शकते. फर्स्ट ऑफ ऑल, डिटर्मिनंट मेथड म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने रिप्रेझेंट केली जाते. तर दोन व्हर्टिकल सेगमेंटच्या मध्ये या ठिकाणी डिटर्मिनंट आपण रिप्रेझेंट करू शकतो आणि दोन व्हर्टिकल कॉलमच्या मध्ये जेवढ्या आपण संख्या लिहू त्याच्यामध्ये आडव्या दोन लाईन असतात. आडव्या दोन लाईन म्हणजे त्यालाच आपण रोज असं म्हणतो. आडव्या दोन लाईनला काय म्हणतो? रोज. आणि उभ्या दोन लाईन असतात त्याला काय म्हणायचं? कॉलम. ज्यावेळेस एखाद्या डिटर्मिनंट मध्ये आडव्या दोन आणि उभ्या दोन लाईन असतात तेव्हा त्या डिटर्मिनंटला ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट असं म्हणायचं. ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट असं म्हणायचं. आणि त्या ऑर्डर 2 च्या डिटर्मिनंट मध्ये कॅल्क्युलेशन करत असताना व्हॅल्यूज कसे काढायच्या? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं व्हॅल्यू काढत असताना आपल्याला ज्या पद्धतीने आपण क्रॉस प्रोडक्ट करतो त्या पद्धतीने क्रॉस प्रोडक्ट फक्त करायचं आहे. A इंटू डी आणि B इंटू सी. आता इथं क्रॉस प्रोडक्ट केल्यावर काय होतं? A इंटू डी मायनस B इंटू सी म्हणजेच AD मायनस BC. तर कुठल्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना फक्त क्रॉस करून दोघांमध्ये सबट्रॅक्शन घ्यायचं आणि काय करायचे? ती व्हॅल्यू काढायची आहे आणि या पद्धतीनं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर एक्झाम्पल फॉर एखादा डिटर्मिनंट घेऊन आपण ती व्हॅल्यू काढू शकतोय. एक्झाम्पल घेत असताना जसं इथं ABCD या डिटर्मिनंट मध्ये आपण क्रॉस प्रोडक्ट करून घेतला, सेम त्याच पद्धतीनं इथं कसं करता येईल? 4 इंटू मायनस 2 मायनस 7 इंटू 9. इथं सॉल्व करून घ्यायचं. 4 इंटू मायनस 2 इथं प्लस 4 आहे, मायनस 2 आहे, मायनस 8 मायनस 7 इंटू 9 काय होतं? मायनस 63. आणि याचं काय करायचं? ऍडिशन सबट्रॅक्शनच्या नियमानुसार व्हॅल्यू काढायची. काय ते? मायनस 71. आणि डिटर्मिनंटला या ठिकाणी एखादी आपण नोटिफिकेशन सुद्धा देऊ शकतो आणि नोटिफिकेशन असेल कॅपिटल A to Z पैकी काही. तर या पद्धतीनं आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय करू शकतो? काढू शकतो. अशा प्रकारची आपण बरीचशी उदाहरणं पाहू शकतो. आणखी उदाहरणं आपण काय करूयात? पाहूयात. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. आता अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये सुद्धा काहीही बदल न करता या ठिकाणी जी मेथड सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकताय? सॉल्व्ह करू शकताय. आता याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना फक्त काळजी काय घ्यायची आहे? नियम आपले विसरायचे नाहीयेत. आता नियम म्हणजे कोणते? गुणाकाराचे असतील, भागाकाराचे असतील. मग आता याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय? तर सेम मेथड बदलायची नाहीये. 2/3 इंटू 4/3 मायनस 4/3 इंटू 7/3. आता इथं कॅल्क्युलेशन करत असताना फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो गुणाकार? फ्रॅक्शन फॉर्म मध्ये गुणाकार करत असताना
काय करतो आपण, न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरला. मग या ठिकाणी काय होईल, 2 4 जा 8 डिवाइडेड बाय 3 3 जा 9 मायनस 4 into 7 28 अपॉन 9. आता सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम आहे, अडचण कशी नसणार आहे, डायरेक्ट तुम्ही सबट्रॅक्शन करू शकताय 8 मायनस 28. जर सबट्रॅक्शन केलं तर काय येतं, -20 अपॉन 9. ती काय असेल, या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल. आणखीन आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल पाहू शकतोय. या एक्झाम्पल मध्ये बघा, सेम त्याच पद्धतीनं आपण घेऊ शकतोय. काय करावं लागेल या ठिकाणी, -4 into 1 -2 into -3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर, क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर मल्टिप्लिकेशन चे प्रॉपर्टीज नुसार -4 into 1 -4 हे मायनस ॲज इट इज. इथं दोन्ही ठिकाणी काय आहे, मायनस मायनस आहे, म्हणून मायनस मायनस प्लस. आता प्लस साइन लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. इथं काय होईल, -2 into -3 प्लस 6. आणि इथं सबट्रॅक्शन ऍडिशनचे नियम काय होईल, -4 into -6 -10. अशा पद्धतीनं आपण व्हॅल्यूज काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आणि त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायची, हे लक्षात ठेवा. ओके, तर या पद्धतीनं डिटर्मिनंट मेथड मध्ये व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशा पद्धतीनं काढायची हे तुम्हाला समजलेलं असेल. त्या ठिकाणी आणखीन भरपूर एक्झाम्पल्सचा जर विचार पाहिजे असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये तुम्ही एक्झाम्पल्स पाहू शकताय. त्यानंतर याचाच पुढचा जो भाग आहे तो भाग आहे डिटर्मिनंट मेथड मध्ये क्रॅमर्स रूल च्या सहाय्यानं दिलेले दोन सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण पुढच्या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. आता डिटर्मिनंट मेथड मध्ये कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय, फक्त इथं सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे डिटर्मिनंट मेथड मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आपला जो सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्या सायमल्टेनियस इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणलं की तुम्हाला इथं अशा पद्धतीचं आणखीन एक इक्वेशन गरजेचं असतं. मग a2x b2y = c2 अशा पद्धतीचे दोन इक्वेशन तुम्हाला तिथं मिळणं गरजेचं आहे. मग समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये हा C1 C2 लेफ्ट साइडला दिलेला असेल तर तुम्हाला आन्सर काढत असताना तो काय करावा लागतो, राईट साइडला घ्यावा लागतो. याच पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल, अगोदर फर्स्ट ऑफ ऑल क्रॅमर्स रूल म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या ते तुम्हाला काय कळालं पाहिजे. आता क्रॅमर्स रूल मध्ये आपण दोन इक्वेशन घेतोय, a1x प्लस b1y = c1, a2x प्लस b2y = c2. ह्या दोन इक्वेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग किंवा आपण काय करतो, जनरली व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय फाइंड आउट करत असताना काय करतो आपण, एकतर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो किंवा ग्राफिकली सॉल्व्ह करतो किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करतो. मग अशा वेळेस या ठिकाणी तुम्हाला इथं ग्रॅमर्स रूल फॉर्म करण्यासाठी हे जे दोन इक्वेशन आहे हे दोन इक्वेशन तुम्हाला काय करावं लागतात, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावे लागतात. आता सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्याचा नियम तुम्हाला माहिती आहे आणि सायमल्टेनियसली कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं, तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, फर्स्ट ऑफ ऑल कोएफिशियंट ऑफ एक्स और कोएफिशियंट ऑफ वाय ह्या दोन्ही पैकी कुणाचे तरी कोएफिशियंट काय असणं गरजेचं आहे, सेम असणं गरजेचं आहे. मग कोएफिशियंट सेम आहेत का इथं कुठे, तर इथं एकाचाही कोएफिशियंट सेम नाही.
मग कोएफिशियंट सेम करण्यासाठी एकतर x चा करू शकताय किंवा y चा करू शकताय आणि त्या पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकताय आणि सॉल्व्ह केल्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला काय होणार आहेत मिळणार आहेत. मग x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर कशा पद्धतीने x आणि y च्या व्हॅल्यू मिळतात तर ते आपण काय करूयात पाहूयात. आता इथं आपण y चे कोएफिशियंट सेम करून घेऊया. मग y चे कोएफिशियंट सेम करत असताना कशा पद्धतीने सेम करायचे तर इथं काय आहे b1 आहे, इथं b2 आहे. मग आपल्याला एलसीएम घ्यावा लागेल इथं, कारण कॉन्स्टंट नाहीये इथं. कॉन्स्टंट जर असतं तर आपल्याला डायरेक्ट संख्या घेता आली असती. मग एलसीएम घेताना इथं एलसीएम सेम असणार आहे दोघांचा. मग इथं काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला b2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इक्वेशन 2 ला b1 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं काय होईल, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b1 and equation 2 by b2. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, a1 b1 x b1 सॉरी उलट झालं का नाही, b1 b2 y is equal to b2 c1. Similarly इथं काय होईल, a2 b1 x b1 b2 y is equal to इथं काय होईल, b1 c2. याला इक्वेशन नंबर 3 द्या, याला 4. Here now coefficient of y is same and signs are same. So here we can get subtraction of these two. Subtract equation 3 and 4. Subtract केल्यानंतर काय होईल बघा, सबट्रॅक्शन मध्ये या ठिकाणी आपण सेकंड जे इक्वेशन घेतले त्याचे आपण काय करतो, साइन चेंज करतो, तेव्हा हे जे सेम कोएफिशियंट झालेले आहेत ते काय होणार आहेत, इलिमिनेट होणार. आणि इलिमिनेट झाल्यानंतर इथं काय होईल रे, सबट्रॅक्शन मध्ये a1 b2 x मायनस a2 b1 x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2. आता इथं जर पाहिलं तर याच्यामध्ये x कॉमन निघतो, तर तो x काय करायचा आहे, कॉमन काढायचा आहे. मग x कॉमन काढला तर काय राहतं मध्ये, ब्रॅकेट मध्ये a1 b2 मायनस a2 b1 इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2. आणि हे मल्टिप्लायचं जे x आहे ते कुठं पाठवायचं, इकडं डिवाइड ला पाठवायचं. मग डिवाइड ला म्हणल्यानंतर x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2 डिवाइड बाय a1 b2 मायनस a2 b. ही x ची व्हॅल्यू झाली. सिमिलरली याच पद्धतीनं y ची व्हॅल्यू सुद्धा तुम्ही काढू शकताय. y ची व्हॅल्यू कशा पद्धतीनं, तर इथं काय करायचं, x ची व्हॅल्यू काढताना आपण y चे कोएफिशियंट सेम केलेले आहेत, त्याच पद्धतीनं y ची व्हॅल्यू काढताना x चे कोएफिशियंट सेम करायचे. मग x चे कोएफिशियंट सेम करण्यासाठी काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला a2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2 ला a1 ने मल्टिप्लाय करून इलिमिनेशन मेथडचा वापर करून काय करायचंय, y ची व्हॅल्यू काढायची. मग सिमिलरली y इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, y इज इक्वल टू a1 c2 मायनस a2 c1 अपॉन याच्यामध्ये दुसरी व्हॅल्यू काय ते बघा, a1 b2 मायनस a2 b1. सेम याच पद्धतीने सॉल्व्ह केल्यानंतर आता इथं जर पाहिलं तुम्ही कोएफिशियंटचा विचार जर केला तर याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जे सबट्रॅक्शन दिलेलं आहे ते आपण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो. तर ते कसं घेऊ शकतो, तर बघा कशा पद्धतीने
पद्धतीने घेता येईल आपल्याला. आलेल्या x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा पद्धतीने आपण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो. तर या ठिकाणी x ला कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. B2C1 जे आहे ते B2C1 ला आपण कशा पद्धतीने घेऊ शकतोय. C1 C2 B1 B2 आणि डिटर्मिनंट मेथडचा आपण वापर केल्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर पाहिलं तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये C1 B2 B1 C2 होते डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला जे आलेलं आहे या डिनॉमिनेटर मध्ये आलेल्याचं कसं लिहिता येईल. A1 A2 B1 B2. इथं सुद्धा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट केला तर A1 B2 आणि B1 A2 आणि दोघांचं सबट्रॅक्शन डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मध्ये. सिमिलरली अँड y इज इक्वल टू काय होईल रे. y इज इक्वल टू कशा पद्धतीनं ह्या सबट्रॅक्शनला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल. A1 A2 C1 C2 डिवाइडेड बाय आणि हे दोन्ही ब्रॅकेट कसे आहेत सेम आहेत म्हणून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तर आपण अगोदरच डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घेतलेली आहे. A1 अपॉन A2 B1 अपॉन B2. आता ह्या झाल्या x आणि y चे व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट आहे इन टर्म्स ऑफ डिटर्मिनंट. मग ह्या इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट आणि इन टर्म्स ऑफ डिटर्मिनंट या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज मध्ये आपण काहीतरी नोटिफिकेशन देऊया त्या प्रत्येक डिटर्मिनंटला. देअरफॉर each determinant can be denoted by in terms of d and d is called determinant. आता डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट d is equal to now d is equal to a1 a2 b1 b2. dx is equal to dx means for the value of x for the value of x डिटर्मिनंट काढण्यासाठी काय घ्यावं लागेल. C1 C2 B1 B2 and for the value of dy या ठिकाणी इन टर्म्स ऑफ y मध्ये आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणून डिटर्मिनंट घेताना y च्या डिटर्मिनंटचा विचार करायचा. A1 A2 C1 C2. तर अशा पद्धतीने नोटिफिकेशन असेल. मग हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ जो डिटर्मिनंट आपण घेतलाय इन टर्म्स ऑफ नोटिफिकेशन कसा घेता येईल तर या पद्धतीनं आपण घेऊ शकतोय बघा. नाउ फॉर्म्युला x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. And this notified formula is known as Cramer's rule. Here, one note is हा जो डिटर्मिनंट फॉर्म्युला आहे हा लक्षात कसा ठेवायचा हे सगळ्यात महत्वाचं. आपल्याला माहिती आहे इक्वेशन कशा पद्धतीने देणार आहे. A1x B1y C1 A2x B2y C2. आता इथं जर पाहिलं तर कोएफिशियंट ऑफ x जर पाहिले दोन्ही ठिकाणचे तर A आहे. कोएफिशियंट ऑफ y जे आहेत ते B आहे आणि C1 आणि C2 हे कॉन्स्टंट टर्म. मग आपण काय करूया इथं लक्षात ठेवण्यासाठी कोएफिशियंट ऑफ x ला 1 म्हणूयात, कोएफिशियंट ऑफ y ला 2 म्हणूयात आणि कॉन्स्टंट टर्मला 3 म्हणूयात. मग 1 2 आणि 3 याच्यावरून कसं लक्षात ठेवायचा तर इथं जर पाहिलं तुम्ही डिटर्मिनंट मध्ये d ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे A1 A2 B1 B2. A1 A2 म्हणजे कुणाचे कोएफिशियंट आहेत x चे आणि x चे कोएफिशियंट म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात 1 म्हणूयात आणि B1 B2 जो आहे त्याला काय म्हणायचं y चे कोएफिशियंट त्याला आपण काय नोटिफाय केलं इथं 2 केलंय म्हणून त्याला काय म्हणायचं 2 म्हणूयात. सिमिलरली फॉर dx साठी
कॉन्स्टंट टर्मला आपण काय नोटिफाय केलं इथं नोटमध्ये 3, B1 B2 ला काय नोटिफाय केलंय 2. सिमिलरली dy साठी काय नोटिफाय केलंय बघा A1 A2 म्हणजे 1, C1 C2 म्हणजे 3. मग याच्यावरून नोट कशी लक्षात ठेवायची डिटर्मिनंट मध्ये d म्हणजे 12, dx म्हणजे 32 आणि dy म्हणजे 13. हिअर 1 means coefficient of x, 2 means coefficient of y and 3 means constant term. तर अशा पद्धतीने क्रॅमर्स रूल आपल्याला यूज करता येऊ शकतो. फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक्झाम्पल सोडवत असताना या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म राईट साइडला घेऊन जायची. तर अशा पद्धतीने क्रॅमर्स रूल च्या सहाय्यानं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आणि क्रॅमर्स रूल लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे डिटर्मिनंट आणि हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. तर आता या रूलवर आधारित आपण काही एक्झाम्पल्स काय करूया पाहूया. एक्झाम्पल मध्ये बघा फर्स्ट एक्झाम्पल क्रॅमर्स रूलवर आधारित असेल 3x minus 4y equal to 10, 4x plus 3y is equal to 5. Here given equation are simultaneous equation. आतापर्यंत आपण दोन मेथडनी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ग्राफच्या सहाय्याने सुद्धा व्हॅल्यूज काढलेले आहेत. मग आता हे क्रॅमर्स रूल जो आहे तो क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने कशा पद्धतीनं व्हॅल्यूज काय करायचे आहेत फाइंड आउट करायचे आहेत. आता इथं हे दोन इक्वेशन आपला जो फॉर्म आहे या फॉर्म मध्ये आहेत का बघूयात आपण. नाउ कंपेअरिंग विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. बघा या फॉर्म मध्ये दिसतंय म्हटल्यानंतर इथं काय आपल्याला कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला पाहिजेत आहेत त्या आणि कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करायला सोपं जाणार आहे. कंपॅरिझन करताना कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ वाय आणि कॉन्स्टंट टर्म असं कंपॅरिझन करायचं आपल्याला. मग फर्स्ट इक्वेशन वरून एक्स चा कोएफिशियंट 3 आहे, वाय चा कोएफिशियंट -4 आहे आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म 10 आहे. मग कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागेल तर कंपॅरिझन करून जर पाहिलं तर a1 ची व्हॅल्यू येते 3, B1 ची व्हॅल्यू येते -4, C1 ची व्हॅल्यू येते 10. सिमिलरली A2 is equal to 4, B2 is equal to 3, C2 is equal to 5. Now Cramer's rule, so determinant D is equal to A1, A2, B1, B2. सिमिलरली आता इथं काय करायचं ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू लगेच काढून घ्या. काय होईल डिटर्मिनंट मध्ये A1, A2, B1, B2 असतो. तर A1, A2, B1, B2 म्हणजे काय असेल 3, 4, -4, 3. सॉल्व्ह करून जर पाहिलं तर इथं काय होईल डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता तुम्ही. 3 × 3 9. इथं मिडल टर्म काय असेल मायनस असेल. -4 × +4 इज इक्वल टू -16. हे सॉल्व्ह करा कॅल्क्युलेशन काय येतं 9 - -16 म्हणजे इथं काही 25 म्हणजेच
d is equal to 20. Similarly, for the value of dx, determinant c1, c2, b1, b2. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. c1, c2, b1, b2 च्या 10, 5 आणि -4, 3. तर सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल? 10 into 3, 30. हे मायनस फॉर्म्युला मधलं आणि -4 into -5 काय होईल? -20. म्हणजेच काय होईल इथं? मायनस मायनस प्लस होणार. 30 + 20, 50. Therefore dx is equal to किती आलं? 50 आलं. Similarly, for the value of dy, determinant is a1, a2, c1, c2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इथं. a1, a2 ची व्हॅल्यू काय आहे? 3, 4 आणि c1, c2 काय आहे? 10, 5. आता इथं परत क्रॉस करून घ्या. 3 into 5, 15. फॉर्म्युला मधलं -4 into 10, 40. आणि सबट्रॅक्शन जर केलं तर काय होतं इथं? -25 आणि dy इज इक्वल टू काय आलं? -20. आता डिटर्मिनंट मध्ये d, dx आणि dy ह्या दोन्ही व्हॅल्यू काय केलेल्या आहेत? आपण काढलेल्या आहेत. मग या व्हॅल्यूच्या नुसार बाय द क्रॅमर्स रूल we know that the formula for the Cramer's rule, x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. Substitute the values of the determinant. 50 upon 25. Therefore x is equal to 2 आणि y ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल? y is equal to dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा? -25 आणि d ची व्हॅल्यू आहे 25. Therefore y is equal to -1. आणि फायनली आन्सर लिहायला विसरायचं नाही. x equal to 2 and y is equal to -1 is the solution of given simultaneous equation. तर अशा पद्धतीने आपण आणखीन काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. तर आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात. 4x + 3y - 4 is equal to 0. 6x is equal to 8 - 5. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा? आपल्याला ज्या फॉर्म मध्ये इक्वेशन्स पाहिजे त्या फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन नाही आहेत. म्हणजे कोणता फॉर्म? ax + by = c या फॉर्म मध्ये नाहीये. मग काय करावं लागेल? तर याला त्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. आता पहिल्या इक्वेशन मध्ये पाहिलं तर हा -4 इकडं लेफ्ट साइडला आपल्याला कुठं पाहिजे? राईट साइडला गरजेचा आहे. म्हणून तो काय करायचा? राईट साइडला घेऊन जायचा. 4x + 3y -4 जर इकडे गेला तर काय होईल? +4. सिमिलरली इथं काय होईल? हा 6x -5y इकडे घ्यावा लागेल +5y is equal to 8. आता इथं जर पाहिलं तर परत त्या फॉर्म मध्ये आलेले आहेत. आता कंपॅरिझन करताना डायरेक्ट तुम्ही कंपॅरिझन करू शकताय आणि डायरेक्ट व्हॅल्यूज काय करू शकताय? घेऊ शकताय. मग कशा पद्धतीने येईल? डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण डायरेक्ट घेऊयात. d is equal to काय असतं? a1, a2, b1, b2 असतं. मग कोएफिशियंट ऑफ x, कोएफिशियंट ऑफ y घेऊ शकताय. 4, 6, 3, 5. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय करायची? सॉल्व्ह करायची. 4 into 5, 20 - 6 into 3, 18
सॉल्व केल्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे d इज इक्वल टू 2. सिमिलरली dx साठी काय असेल c1 c2 b1 b2. c1 c2 म्हणजे कॉन्स्टंट टर्म 4 8 आणि 3 5. इथं सुद्धा सॉल्व करून घ्या. 4 into 5 20 minus 24 is equal to -4. Similarly for the dy साठी काय असेल a1 a2 c1 c2 मग 4 6 4 8. सॉल्व करायचं. 4 into 8 32 minus 4 into 6 24 आणि याचं सबट्रॅक्शन काय येतं +8. आता सगळ्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून काय करायचं बाय द क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. इथं जर पाहिलं तर dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे -4 upon 2. x is equal to y is equal to 8 upon 2. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जे आलेले आहेत त्याचं कॅल्क्युलेशन भाग जात असेल तर काय वाट x is equal to -2 and y is equal to 4. Therefore x is equal to -2 and y is equal to 4 is the solution of given simultaneous equation. Similarly आपल्याला आणखी उदाहरणं पाहता येतील. फक्त इथं महत्वाची एकच बाब आहे की कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला घेणं आणि इथं समजा एखादी टर्म व्हेरिएबल जो आहे दोन्ही टर्म x आणि y च्या टर्म एका बाजूला आणि कॉन्स्टंट टर्म एका बाजूला घेतलं त्या ठिकाणी क्रॅमर्स रूल आणि लक्षात ठेवत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची 12 32 13 म्हणजेच 12 म्हणजे d असतं 32 म्हणजे dx आणि हे dy. क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला लक्षात राहू शकते. तर आणखीन एक उदाहरण आपण काय करूया पाहूया. minus y upon 2 is equal to 1/2. एक्झाम्पल सॉल्व करत असताना आता इथं या उदाहरणामध्ये बदल काय दिसतोय तर इथं फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आलं. तर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आलं तर लगेचच आपलं काहीतरी वेगळं दिल्यासारखं वाटतं पण तसं काय नाही. लक्षात ठेवा इथं फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आहे ह्या व्हॅल्यू घेतल्या तरी सुद्धा आन्सर येतं पण फ्रॅक्शन मध्ये कॅल्क्युलेशन जरा थोडंसं क्रिटिकल जाऊ शकतं. त्यासाठी काय करायचं याला नॉर्मल फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे इंटिजर फॉर्म मध्ये कोएफिशियंट ऑफ x अँड y इंटिजर फॉर्म मध्ये आणायचे. मग त्यासाठी काय करावं लागेल इथं मल्टिप्लाय बाय 2. ह्या इक्वेशन साठी 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं रे 2x मायनस इथं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेम असल्यामुळे y इज इक्वल टू 1. आता इथं जर ह्या दोन्ही इक्वेशनचा विचार केला तर दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला ज्या फॉर्म मध्ये डिटर्मिनंट मेथड मध्ये सॉल्व करायचंय त्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला दोन्ही व्हेरिएबल डाव्या बाजूला आहेत. आता सॉल्व करत असताना एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवायची की कोएफिशियंट व्यवस्थित घ्यायचे. आता डिटर्मिनंट मध्ये d ची व्हॅल्यू कशा पद्धतीने निघते बघा a1 a2 b1 b2. हाऊ टू सॉल्व 2 2 3 -1. आता सॉल्व करत असताना क्रॉस प्रोडक्ट 2 into -1 -2 आणि फॉर्म्युल्यातलं मायनस हे दोन्ही मायनस संख्या असल्यामुळं त्या ठिकाणी काय येणार आहे -6 येणार प्रोडक्ट आणि दोघांचं ऍडिशन -8. सिमिलरली dx साठी काय असेल dx साठी c1 c2 b1 b2 म्हणजेच 2 1 3 -1. क्रॉस जर केलं तर काय होईल -2 -3. याच्यामध्ये काय होतं -2 -3 मध्ये
-5. सिमिलरली dy साठी काय होतं, a1 a2 c1 c2 म्हणजेच 2 2 c1 c2 काय आहे बघा 2 1. तर सॉल्व करा. 2 into 1 2 minus 2 into 2 4 आणि इथं काय येतं -2 आणि इथं काय करायचं सॉल्व करायचं. आता हे डिटर्मिनंट मिळाले d dx आणि dy बाय द क्रॅमर्स रूल. x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. आता याच्यामध्ये सॉल्व करत असताना फक्त लक्षात ठेवा की एखाद्या आन्सर मध्ये इथं व्हॅल्यू पुट केल्यानंतर बऱ्याच जणांचं असं असतं की भाग गेला पाहिजे, बऱ्याच ठिकाणी भाग जाणार नाही. त्यामुळं लक्षात ठेवायचं की भाग जाईलच असं नाही. फ्रॅक्शन फॉर्म मध्ये जरी आन्सर आलं तुमचं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. मग इथं काय होईल, मायनस मायनस कॅन्सल होणार म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. देअरफॉर x is equal to 5/8. Similarly, putting the values of dy and d is y is equal to dy ची व्हॅल्यू -2 upon d ची व्हॅल्यू -8. इथं काय होईल, मायनस मायनस प्लस आणि इथं फ्रॅक्शन मध्ये भाग जातोय. 2 1 2 2 4 8. Therefore y is equal to 1/4. Therefore हे दोन सोल्युशन तुम्हाला मिळाले आणि हे दोन्ही सोल्युशन फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहेत. x is equal to 5/8 and y is equal to 1/4 is the solution of given simultaneous equation. तर आज आपण क्रॅमर्स रूलच्या सहाय्यानं सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे ते पाहिलेलं आहे.